आजच्या ह्या टॅलीच्या सेक्शनमध्ये आपण बॅलन्स शीट बनवलेली आहे आपली. ही दिसते आपली बॅलन्स शीट. आपलं हे प्रॉफिट लॉस आपलं दिसते इथं. प्रॉफिट लॉस दिसते आपल्याला सगळं आलेलं आपल्याला दिसते या ठिकाणी. तर आपल्याकडे हे आपलं प्रॉफिट लॉस आहे. आजच्या या आपल्याला या सेक्शनमध्ये आपण इन्कम आणि एक्सपेन्सेस या दोनच गोष्टी आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सगळे सॉल्व करायचे आहेत. तर इन्कमचा अर्थ उत्पन्न असा होतो आणि एक्सपेन्सेसचा अर्थ खर्च असा होतो. तर दोन्ही गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. तर इन्कम आणि एक्सपेन्सेस. तर या ठिकाणी काय सांगितलं की ट्रॅव्हलिंग ॲडव्हान्स पेड बाय कॅश 600. तर ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास खर्च आपण दिलेला आहे. ट्रॅव्हलिंगचा अर्थ काय होते? प्रवास खर्च. ओके. तर पेड केलं आपण, किती पेड केलं? कॅशमध्ये आपण पेड केलं 600 रुपये. 600 याचा अर्थ काय? ट्रॅव्हलिंग ॲडव्हान्स पेड बाय कॅश 600 रुपये पेड केलं आपण. तर या व्यवहारात दोन खाते आहेत. एक तर ट्रॅव्हलिंगचं खातं आपल्याला आहे आणि दुसरं नगदी पैसे आपण पे केले म्हणून कॅशचं एक खातं आहे. म्हणजे दोन खाते आहेत. ट्रॅव्हलिंगचं खातं एक आहे आणि कॅशचं खातं आहे. तर याची एंट्री करताना आपल्याला कोणतं व्हाउचर घ्यायचं? तर पेमेंट व्हाउचर घ्यायचं. कोणतं व्हाउचर घ्यायचं आहे? व्हाउचरची निवड पेड करायला. पेड म्हणजे आपण पैसे देऊ लागल्या, म्हणजे इथं पेमेंट व्हाउचर वापरायचं. मग या ठिकाणी आपण आपल्याला एस्केप करायचं. आपण या व्हाउचरवर जायचं. इथं पहिल्यांदा पेमेंट व्हाउचर मोड घ्यायचा, वर कॅश घ्यायचं. आणि आता ट्रॅव्हलिंगचं खातं आपल्याकडे इथं आहे का बा? तर नाही. ट्रॅव्हलिंगचं खातं आहे का? नाही. तर तयार करण्यासाठी क्रिएटवर जायचं आणि ट्रॅव्हलिंग लेजर लिहायचं. TRAVELLI ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असं लिहायचं लेजर. आणि याला या कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचं आहे? तर ट्रॅव्हलिंग हा आपला प्रवास खर्च आहे, आपण पेड करायला. तर याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं. काय घ्यायचं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघायचं कुठं आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, याला एंटर करायचं. याला एंटर करून सेव्ह करायचं आणि ते 600 रुपये लिहायचं. आता आपल्या 2100मधून 600 रुपये चाललेत. तर अशी एंट्री कंप्लीट करायची. त्यानंतर दुसरी एंट्री आपल्याला पाहायची आहे. पेड इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड बाय कॅश. इथं आपण इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड करायला. तर इथं पण दोन खाते आहेत आपल्याकडं. एक तर इलेक्ट्रिकचं खातं आपल्याला बनावं लागते आणि दुसरं कॅशचं तर ऑलरेडी आपल्याकडं आहेच. तर इथं दोन खाते, इलेक्ट्रिक खातं आणि हे. तर इलेक्ट्रिकला पण आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला? इलेक्ट्रिकला काय घ्यायचं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. याची एंट्री करताना व्हाउचर घेताना पेमेंट व्हाउचरच घ्यायचं. बघा इलेक्ट्रिक हे जे लेजर बनणार आहात आपण, याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये टाकायचं. आणि याचा जो व्हाउचर घ्यायचा आहे, व्हाउचर घेताना आपल्याला पेमेंट व्हाउचर मोड घ्यायचं, कारण पैसे आपण पेडच करल्या. तर पेमेंट व्हाउचर आहे सध्या आपल्याकडं. तर वर कॅश आपल्याला कॅशच घ्यावं लागणार, कारण कॅशमध्ये देऊ लागला इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. तर इलेक्ट्रिसिटीचं एक्सपेन्सेसचं लेजर आपल्याकडे आहे काय? आपण ई टाईप केलं इथं. तर या ई असं लिहिलं आपण या ठिकाणी. तर इथं ई इलेक्ट्रिक दिसते का आपल्याला? नाही दिसत. मग आता क्रिएट करू शकता, नवीन लेजर तयार करायचं. क्रिएटवर जायचं, इथं लिहायचं इलेक्ट्रिक असं लिहायचं. इलेक्ट्रिक एक्सपेन्सेस असं लिहायचं आणि याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येच घ्यायचं. याला घेताना काय घ्यायचं? हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येच घ्यायचं. याला या लेजरला घ्यायचं. हा खर्च आहे आपला, एंटर करायचं. आणि किती इलेक्ट्रिक एक्सपेन्सेस आपण? 200 रुपये. 200 रुपये लिहायचं, एंटर करायचं. इलेक्ट्रिकचा खर्च आपण 200 रुपये पे केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तिसरी जी एंट्री दिसते आपल्याला, ही थोडीशी आणखी थोडी वेगळी एंट्री आहे. डिस्काउंट रिसिव्ड बाय कॅश म्हणलं. डिस्काउंट आलं आपल्याला. डिस्काउंट रिसिव्ड बाय कॅश 200 रुपीज. 200 रुपये डिस्काउंट आलं आपल्याला. तर या व्यवहारात दोन खाते आहेत. एक डिस्काउंटचं खातं आहे आणि दुसरं कॅशचं खातं आहे. तर डिस्काउंट आपल्याकडे येऊ लागलं. येत असाल तर इथं रिसिप्ट व्हाउचर घ्यायचं. कोणतं व्हाउचर घ्यायचं? रिसिप्ट व्हाउचर घेताना कोणतं घ्यायचं आपण? याचं या व्यवहाराची एंट्री करताना रिसिप्ट व्हाउचरमध्ये एंट्री करायची. काय करायची? रिसिप्टमध्ये. तर इथं रिसिप्ट व्हाउचरवर जायचं. F6 दाबायचं. F6 दाबल्यावर रिसिप्ट व्हाउचर जाता. तर वर कॅश घ्यायचं. वर काय घ्यायचं? कॅश घ्यायचं. आता दुसरं डिस्काउंट नावाचं डी दाबतो. इथं डिस्काउंट नावाचं आपल्याकडे लेजर आहे का? तर डिस्काउंट नावाचं लेजर आपल्याकडे नाहीच. तयार करण्यासाठी क्रिएटवर जायचं. इथं लिहायचं DISCOUNT डिस्काउंट रिसिव्ड असं लिहायचं. डिस्काउंट रिसिव्ड असं. डिस्काउंट आलं आपल्याकडं. तर हे घेताना काय घ्यायचं? याला तर याला आपण डिस्काउंटला डायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. काय घ्यायचं? डायरेक्ट इन्कम. कारण डिस्काउंट हे ताबडतोब आपल्याला येते, म्हणून त्याला आपण काय घ्यायचं? डायरेक्ट इन्कममध्ये घेऊ शकता. याला डायरेक्ट इन्कममध्ये दिसते का इथं? तर याला डायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. आता बघा, आता आपल्याला 1300 रुपये आहेत. आता 200 रुपये आले आपल्याला.
तर इथं 1500 होऊन जायला पाहिजे, झाले 1500. तर आपली अमाऊंट वाढली आपली अशी. चौथं ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचं, कमिशन पेड बाय कॅश 600 रुपये. कमिशन पेड करायला आपण 600 रुपीज कमिशन पेड करायला नगदी कॅशमध्येच. तर याची एंट्री करताना पेमेंट व्हाउचर एंट्री करायची. कोणती व्हाउचर घ्यायचं याचं? पेमेंट व्हाउचर घ्यायचं. या व्यवहारात सुद्धा दोन खाते आहेत. कमिशन नावाचे खातं पण लागेल, कॅशचं ऑलरेडी आपल्याकडे आहे. या व्यवहारात दोन खाते आहेत, कमिशन नावाचं एक आहे आणि कॅश नावाचं. तर व्हाउचर घेताना याचं काय घ्यायचं आपण? पेमेंट व्हाउचर घ्यायचं. कोणतं व्हाउचर घ्यायचं याचं? पेमेंट. यायचं कोणतं घ्यायचं? पेमेंट. या फायदा बाजू पेमेंट व्हाउचर जाता. वर कॅश घ्यायचं आणि तर कमिशन नावाचं लेजर आपल्याकडे आहे का इथं? नाही. तर इथं क्रिएट करायचं, क्रिएटवर जायचं. इथं COMMISSION कमिशन पेड अकाउंट असं लिहा, असं लिहायचं. याला घेताना, या लेजरला घेताना आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येच घ्यायचं, कारण आपला खर्च आहे कमिशन पेड करायला. याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं. या लेजरला काय घ्यायचं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं असं. आणि किती रुपये आपण कमिशन पेड करता आपण? 600 रुपये. 600 रुपये लिहायचं असं. एंटर करायची, एंट्री कंप्लीट करायची. त्यानंतर ऑफिस अलाउन्सेस रिसिव्ड म्हणले बाय कॅश किती आहे? नेक्स्ट एंट्री बघायची आहे, ऑफिस अलाउन्सेस रिसिव्ड बाय कॅश 200. तर ह्याची ऑफिस अलाउन्सेस येत आहे, रिसिव्ह म्हणजे येऊ लागले. याची एंट्री करताना रिसिप्ट व्हाउचर घ्यायचं, F6 दाबायचं. तर F6 पहिल्यांदा व्हाउचरवर जायचं. इथं पण दोन खाते आहेत, एक तर ऑफिस अलाउन्स नावाचं आहे आणि दुसरं कॅश नावाचं. तर रिसिप्ट व्हाउचर घ्या, वर कॅश घ्यायचं आणि इथं ऑफिस अलाउन्सेस नावाचं लेजर आपल्याकडे आहे का? नाही. तर क्रिएट करायचं. क्रिएट करण्यासाठी इथं जायचं, इथं लिहायचं ऑफिस असं लिहायचं, अलाउन्स असं लिहायचं, ऑफिस अलाउन्स अकाउंट तयार करायचं. रिसिव्ह म्हणून लिहिलं तर शॉर्टमध्ये कळते आणखी. या लेजरला घेताना काय घ्यायचं? याला घ्यायचं ऑफिस अलाउन्सेसला इनडायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. काय घ्यायचं? इनडायरेक्ट इन्कम म्हणजे आपल्याकडे येऊ लागले. तर इनडायरेक्ट इन्कममध्ये याला घ्यायचं असं. किती आलं आहे ऑफिस अलाउन्सेस? 200 रुपये आले. 200 रुपये. आता 900 आहेत आपल्याकडे, 200 आले तर 1100 आपल्याकडे झाले परत. त्यानंतर कमिशन पेड, कमिशन रिसिव्ड बाय कॅश 700. कमिशन आलं या ठिकाणी. ही जी एंट्री आहे, आता पहिले इथं आपण कमिशन पेड म्हणून केलं तर इथं दुसरी एंट्री आली कमिशन रिसिव्ड म्हणून आली. कमिशन जसं कोणाला दिले आपण तसं कोणाकडून तरी कमिशन आपल्याला आलं, 700 रुपये आलं. तर याच्यात पण दोन खाते आहेत, कमिशनचं नावाचं खातं आणि दुसरं कॅश नावाचं खातं. दोन खाते आपल्याला आहेत. तर याची एंट्री करताना आपण रिसिप्ट व्हाउचर घ्यायची, कारण कमिशन आपल्याकडे आलं आहे, गेलं नाही आपल्याकडं, आलं आहे. मग आपण काय करायचं? इथं F6 रिसिप्ट आहे का बघायचं, वर कॅश घ्यायचं आणि खाली कमिशन पेड आहे, रिसिव्ह नावाचं लेजरच नाही. तर तयार करायचं, नवीन क्रिएट करायचं. इथे लिहायचं COMMISSION कमिशन रिसिव्ड असं लेजर तयार करायचं. याला बी घेताना आपल्याला इनडायरेक्ट इन्कममध्येच घ्यायचं. त्यात घ्यायचं, या लेजरला आपण काय घ्यायचं? इनडायरेक्ट इन्कममध्ये. हे आपलं इन्कम आहे म्हणून याला इन्कममध्ये टाकायचं असं. किती आलं? 700 रुपये. 700 रुपये टाकून द्यायचं. एंटर करा, याला एंट्री करून याला सेव्ह करा. आता तिसरी नंतरची जी एंट्री आपल्याला बघायची आहे, वर्कर सॅलरी पेड बाय बँक ऑफ इंडिया 2000 रुपीज. वर्करची सॅलरी दिली आपण, वर्कर सॅलरी पेड केली आपण, पण कुठून पेड केली? कॅशमध्ये पेड न करता आपण बँकेतून पेड करायला. कुठून पेड करायला? बँकेतनं पेड करायला. तर अशा वेळेस आपण याचं व्हाउचर करताना पेमेंट व्हाउचरच घ्यायचं. याचं कोणतं व्हाउचर द्यायचं? पेमेंट व्हाउचर घ्यायचं. F5 दाबायचं, पेमेंट व्हाउचरवर आपण जाता या ठिकाणी. इथं दोन खाते आहेत, एक वर्कर सॅलरीचं, दुसरं बँक ऑफ इंडियाचं. दोन खाते आपल्याकडे आहेत. वर्कर सॅलरीचं एक खातं बनवावं लागतं आपल्याला आणि दुसरं जे खातं बनवायचं आहे ते बँक ऑफ इंडियाचं खातं बनवायचं आहे. दोन खाते आपल्याला तयार करायचे. त्या पेमेंट व्हाउचरवर जा आणि इथं बँक ऑफ इंडियाचं खातं आपल्याकडे आहे का? कॅशचं खातं आहे, बँक ऑफ इंडियाचं खातं नाहीच. मग क्रिएट करू शकता इथं आणि ते लिहायचं बँक ऑफ इंडिया नावाचं, बँक ऑफ इंडिया असं, बँक ऑफ इंडिया नावाचं खातं बनवा असं. एक खातं बनवा. याला अंडर घेताना बँक अकाउंटमध्ये घ्यायचं. या बँक ऑफ इंडियाला काय घ्यायचं आपल्याला? बँक अकाउंटमध्ये घ्यायचं. अंडर घेताना काय घ्यायचं? बँक अकाउंट नावाचं खातं आपल्याला वर आहे. तर याला बँक अकाउंट, कोणती बँक असेल त्याला बँक अकाउंटमध्येच घ्यायचं आहे आणि याला सेव्ह करायचं. आणि खाली वर्कर सॅलरी नावाचं लेजर आहे का बघायचं. वर्कर सॅलरी नावाचं लेजर नाही तर क्रिएट करायचं आणि इथं वर्कर सॅलरी लिहायचं, WORKER, वर्कर सॅलरी, SALARY, सॅलरी नावाचं लेजर तयार करायचं. याला घेताना इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं.
त्यात घ्यायचं. हा खर्च आहे, मग याला घेताना आपण काय घ्यायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं. याला इनडायरेक्ट एक्सपेन्स घ्यायचं. तर वर्कर सॅलरी किती दिली आपण, 2000 रुपये दिली. 2000 रुपये लिहून टाकून द्यायचं, एंटर करायचं, याला सेव्ह करायचं. असं. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्जेस पेड बाय बँक ऑफ इंडिया. इलेक्ट्रिक चार्जेस पण आपण बँक ऑफ इंडियातनं पेड करायला. आता पहिले आपण इथं वरची जी एंट्री होती आपण आता पाहिली होती याच्या अगोदर, तर इलेक्ट्रिक चार्जेस पेड केले ते पण कॅशमध्ये पेड केले ते आपण. काय केले ते आपण, कॅशमध्ये केले ते. पण आता इथं जे इलेक्ट्रिक चार्जेस पेड करायला आपण, तर ते बँक ऑफ इंडियामध्ये चेक न करायला किंवा फोनपे गुगल पे न करायला काहीतरी करायला, असा हा व्यवहार आहे. तर या व्यवहारात 2 खाते आहेत, तर इलेक्ट्रिकचं चार्जेसचं खातं आणि दुसरं बँक ऑफ इंडियाचं. याची एंट्री करताना पण पेमेंट एंट्री करायची, कारण इलेक्ट्रिक चार्जेस पेड करायला. पेड हा शब्द आला की पेमेंट घ्यायचं आणि रिसीव हा शब्द आला की रिसीव एंट्री घ्यायची. तर इथं आपण जायचं पेड. इथं बँक ऑफ इंडियाचं आता आपल्याकडे लेजर आहे आणि दुसरं इलेक्ट्रिकचं लेजर पण आपल्याकडं, दोन्ही लेजर आहेत, तयार करायची गरजच नाही. आणि इथं आपण किती पेड करतात, 350 रुपये इलेक्ट्रिक चार्जेस पेड करायला आपण. असं ही एंट्री कंप्लीट झाली आपली अशी. त्यानंतर टेलिफोन चार्जेस पेड बाय बँक ऑफ इंडिया. टेलिफोन चार्जेस पण आपण पेड करायला बँक ऑफ इंडियातनं, याची एंट्री पण पेमेंट करायची. तर ही जी पुढची एंट्री आहे, टेलिफोन चार्जेस पेड बाय बँक ऑफ इंडिया 300 रुपीज. तर टेलिफोनचे जे चार्जेस पेड करायला तर बँक ऑफ इंडियातनंच करायला आपण 300 रुपये पेड करताय. याची एंट्री करताना पेमेंट करायची. या व्यवहारात पण 2 खाते आहेत, एक टेलिफोन एक्सपेन्सेसचं खातं करावं लागतं, दुसरं बँक ऑफ इंडियाचं. दोन्ही खाते आपल्याला तयार करावं लागतात. मग एंट्रीवर जाऊ तर आपण एंट्री पास करू. त्या ठिकाणी पेमेंट वाउचर घेतलेलंच आहे आपण कसंही. आणि इथं बँक ऑफ अकाउंट इंडियाचं लेजर घ्यायचं. टेलिफोनचं आपल्याकडे इथं लेजर आहे का, तर नाही, तर तयार करा, क्रिएट करा. टेलिफोन एक्सपेन्सेस TELEPHONE टेलिफोन एक्सपेन्सेस नावाचं लेजर बनवा. ओके. याला घेताना इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येच घ्यायचं. टेलिफोनला पण काय घ्यायचं आपल्याला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येच घ्यायचं या लेजरला. आणि बँक ऑफ इंडियाचं लेजर तर आपण तयार केलेलं आहे. असं एक लेजर तयार करायचं आणि याला 300 रुपये टाकून द्यायची याची एंट्री. 300 रुपये आपण पेड केलेलं आहे, 300 रुपीज याची एंट्री कंप्लीट करायची. ही झाली आपली कंप्लीट एंट्री. त्यानंतरचं जे एंट्री आहे, शॉप रेंट रिसिवड म्हणलं आहे. रिसिव्ह म्हणजे शॉपचं रेंट आलं, किराया आला आपल्याला 600 रुपये. तर याची एंट्री करताना रिसिप्ट एंट्री करायची. कोणती एंट्री करायची, रिसिप्ट. या व्यवहारात पण 2 खाते आहे, एक तर शॉप रेंटचं खातं. आता इथं कॅशमध्ये आलेले पैसे आपल्याला, किराया जो आला तो कशामध्ये आला, शॉपचा कॅशमध्ये आला. तर इथं एंट्री करताना आपल्याला काय करायचं, रिसिप्ट एंट्री करायची आणि इथं कॅशवर घ्यायचं. आणि खाली शॉप रेंट नावाचं लेजर आपल्याकडे आहे का, तर नाही, तर तयार करा. शॉप रेंट नावाचं लेजर नाही, इथं शॉप रेंट नावाचं लेजर तयार करा. शॉप रेंट नावाचं लेजर बनवा असं. आणि याला घेताना अंडर घेताना काय घ्यायचं आपल्याला, इनडायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, डायरेक्ट नाही. शॉप रेंट हे ताबडतोब नसते, तर महिन्याला आपण किराया कसं देता, काही दिवसांत देता, राहिल्यानंतर ताबडतोब देता का आपण, तर त्याला इनडायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, इनडायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. आणि इथं 3000 रुपये टाकून द्यायचे असं. आणि शेवटची एंट्री या एक्सपेन्सेसमधली ती बघा, जी हाऊस रेंट रिसिव्ड, घरचा किराया पण आला 600 रुपये. तर याच्यात सुद्धा याची एंट्री करताना रिसिप्ट एंट्रीज घ्यायची. तर या व्यवहारात पण 2 खाते आहेत, हाऊस रेंट नावाचं आणि दुसरं कॅश नावाचं. हाऊस रेंट नावाचं खातं आहे आणि दुसरं कोणतं आहे, कॅश नावाचं खातं आहे. ते कसं करणार, तर वर कॅश घ्यायचं, कॅश लेजर घ्यायचं आणि खाली हाऊस रेंट नावाचं लेजर आहे का, नाही, ते क्रिएट करा. क्रिएटवर जायचं, इथलं यायचं हाऊस रेंट असं लिहायचं. घरचा किराया पण आपल्याला आला, याला पण इनडायरेक्ट इन्कममध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, इनडायरेक्ट इन्कममध्येच घ्यायचं. एंटर करायचं आणि त्या अमाऊंट लिहायची. 2500 रुपये घर किराया आला, तर हा घर किराया आला. आता हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला जे प्रॉफिट लॉस आहे ते आपलं असं दिसायला पाहिजे. दिसते का, तर परचेस होतं 6300, सेल आहे आपण 8400, डायरेक्ट इन्कम आपलं 200 रुपये आहे. डायरेक्ट इन्कम किती आपलं 200 रुपये आहे. काय आहे तर डिस्काउंट आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे, 4050 रुपये. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय काय केले आपण, कमिशन दिलं 600 रुपये, त्यानंतर इलेक्ट्रिक दिलं 550 रुपये, टेलिफोन दिले आपण 300 रुपये, ट्रॅव्हलिंग दिलं 600 रुपये आणि वर्कर सॅलरी 2000 रुपये. असा 4050 रुपये आपला काय आहे, तर आपला हा खर्च आहे. आणि इनडायरेक्ट इन्कम किती आहे, तर आपलं 6400 इन्कम आलेलं. तर कोणतं इन्कम आलं, कमिशन रेंट आलं, रिसिव्ह झाला, हाऊस रेंट आला, ऑफिस अलाउन्सेस आले 200 रुपये,
आणि शॉपचं रेंट पण आलं 3,000 रुपये. असा हा टोटल आपला 6,400 रुपये आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. तर नेट प्रॉफिट किती आपल्याला तर 6,600 किती आहे 650 रुपये आपल्याला हे नेट प्रॉफिट झालं. ते कसं आलं बघा आता हे 6,300 8,400 आणि याच्यात 200 आपलं डायरेक्ट इन्कम. या दोघांची टोटल किती झाली आपली तर 8,600. ते 6,300मध्ये किती मिक्स केल्यानंतर 8,600 येते 2,300. हे आपलं ग्रोस प्रॉफिट आहे. आता हे 2,300 रुपये नंतर या ठिकाणी इकडल्या साईडला या कन्वर्ट आहे ग्रोस प्रॉफिट इकडे ट्रान्सफर फॉरवर्ड झालं हां. त्या ठिकाणी आपल्याला इथं हे 2,300 यात इन्कम किती आहे आपलं 6,400. हे 6,400 आणि 2,300 किती झाले 8,700. तर आपलं इकडं एक्सपेन्सेस किती झाला आपला 4,050 रुपये. तर किती मिक्स केल्यानंतर 8,600 होतील तर 4,650 मिक्स केल्यानंतर आपलं हे टोटल 8,700 होतील. म्हणजे हे आपलं काय नेट प्रॉफिट आहे. आपलं 4,650 रुपये नेट प्रॉफिट झालं. हे ॲटोमॅटिक रिपोर्ट्स कम्प्युटर सॉफ्टवेअर ॲटोमॅटिक करते. आपल्याला काही करायची गरज पडत नाही. फक्त आपले जे ग्रुप्स घेताना बरोबर घ्यायचे. तर आपलं हे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे सगळं असं आपलं प्रॉफिट लॉस आलेलं दिसते. इन्कम एक्सपेन्सेसचे रिपोर्ट्स आपल्याला इथं आपण पाहिले. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा.